अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील उपराई येथील युवा सरपंच नीरज नागे हे मागील 2 वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून कार्यरत आहेत। या दरम्यान ग्रामपंचायतच्या घरकुल यादीमध्ये काही लाभार्थ्यांची नावे न आल्याने व ग्रामपंचायतमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावल्याने वारंवार मला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप सरपंच नीरज नागे यांनी केलेला आहे। तर मंगळवार रोजी सायंकाळी 10 वाजताच्या सुमारास सरपंच हे जेवण करून आपल्या मित्रांसोबत घराबाहेर फिरत असताना काही मुस्लिम समाजातील 10 ते 15 लोक एकत्रित येऊन त्यांनी अचानक सरपंच यांच्यावर पाठीमागून प्राणघातक हल्ला केला व या हल्ल्यामध्ये सरपंच हे गंभीर जखमी झाले। सरपंच नीरज नागे यांना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अमरावती येथे पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आले होते। विशेष म्हणजे काही दिवसांपासून सरपंच नीरज नागे यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी गावातीलच काही समाजकंटकांकडून दिली जात होती व या घटनेसंदर्भात सरपंच यांनी सुद्धा पोलिसात संरक्षण मिळावे यासाठी तक्रार सुद्धा दाखल केली होती, मात्र पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल न घेतल्याने अखेर सरपंच यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे बोलले जात आहे। यात आता पोलीस प्रशासनावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। विशेष म्हणजे सरपंच हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातीलच असल्याचे बोलले जात आहे। या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास हिंदू संघटनेच्या वतीने उपराई येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा हिंदू संघटनेच्या वतीने दिला गेलेला आहे। आता या गंभीर घटनेसंदर्भात वरिष्ठ अधिकारी काय दखल घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। गेले मी सरपंच झालो त्यापासून काही मुस्लिम समुदायातील लोक मला भयंकर त्रास देत होते, परंतु त्या हल्ल्यात आज गेले 4 दिवस झाले घरकुलात त्यांचं नाव नाही आल्यामुळे त्यांनी काल पण माझ्यावर जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्या प्रकारची सविस्तर रिपोर्ट मी पोलीस स्टेशनला दिला होता। रिपोर्टमध्ये नमूद केले होते की माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण देण्यात यावे, परंतु काल मी सर्व प्रकारे हे पोलीस स्टेशनला सांगितले सुद्धा आज मी जेवण झाल्यावर माझ्या मित्राबरोबर फिरत असताना अचानक मागून काही समुदायांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला। त्याच्यात मला खूप पाईप छातीला माझ्या पूर्ण बॉडीला मोठ्या प्रमाणात दगड आणि पाईपांनी मारहाण केली। मी मोठ्या फरकांनी तिथून एका झुडपात जाऊन लोकलो आणि तिथून मला काही माझ्या लोकांनी दवाखान्यात आणले आणि घरकुलचं प्रकरण आहे? नाही, त्यांचा वाद माझ्यासोबत जुना आहे। मी जेव्हापासून सरपंच झालो, एक हिंदू सरपंच झाला आणि मी स्वर्गीय हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे बाबा। जेव्हापासून मी बाळासाहेब ठाकरे गेले 20 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला नव्हता, परंतु मी आल्यावर तिथं फोटो लावला म्हणून तिथील सदस्य, त्याचा पती आणि तंटामुक्तीचा अध्यक्ष अब्दुल जलील हा कायमच बाळासाहेबांच्या फोटोला आणि मला टार्गेट करत होता। त्यापासूनच मोठ्या प्रमाणात तो माझ्याशी हिंसक असा वागत होता। माझा एक हिंदू म्हणून माझा दोष करत होता आणि गेल्या त्यांच्या फॅमिलीमध्ये माझ्याबद्दल आणि गावामध्ये विषाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी तो करत होता। ओके, अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।